नमस्कार, मी प्रियंका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आलेली आहे. इथे 1832 जागांसाठी भरती निघालेली आहे. तुम्ही जर फक्त 10वी पास असाल तर नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहे. ते पण बिना परीक्षेच इथं तुमचं सिलेक्शन होणार आहे. 1832 जागांसाठी भारतीय रेल्वेत 10वी पास उमेदवारांना बिना परीक्षेची उत्तम संधी आहे नोकरीची. तुम्हाला पूर्ण प्रक्रिया काय असणार आहे, प्रोसेस काय असणार आहे जाणून घ्यायचं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर इथे एज क्रायटेरिया काय आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर इथे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, हे सुद्धा माहिती मी सांगणार आहे. लास्ट डेट काय असणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. लास्ट डेट बघा 9/12/2023 आहे, म्हणजेच 9 डिसेंबर 2023 आहे. त्यामुळे खूप मोठी प्रोसेस नाहीये, ऑनलाईन प्रोसेस आहे. फक्त तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे आणि तुमचं इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघून इथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तो आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. इथे 10 पानी PDF आहे माझ्याकडे, आपण ते बघून घेऊयात. सो इथे ईस्ट सेंट्रल रेल्वेज यांच्याकडून ही भरती निघालेली आहे. 1832 इथे जागा निघालेल्या आहेत, त्यांच्या ऑफिशियल पेजवरती आहे. आपण 1 बाय 1 पूर्ण प्रक्रिया बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच भेटून जाईल. चला तर आपण सविस्तर माहिती बघून घेऊया. सो इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी ही लिंक आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. इथे न्यू रजिस्ट्रेशन असेल तर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. एल्स इथे तुम्हाला जर रजिस्ट्रेशन ऑलरेडी असेल तर लॉग इन करायचं आहे. सो इथे तुम्हाला पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. इथे बघा प्लीज सिलेक्ट द स्टेट यू बिंग, म्हणजे तुम्हाला कोणतं स्टेटमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्र भरायचं आहे इथे. त्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट, डिव्हिजन कोणती आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर इथे कम्युनिटी कोणती आहे, रिलिजन कोणती आहे, तुम्ही जर PWD आहे का ते टाकायचं आहे, येस ऑर नो. एक्स सर्व्हिसमॅन असेल तर नो किंवा एस. डेट ऑफ बर्थ किती असणार आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID करून ते तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. पूर्ण फील्ड्स आहे ते कंपल्सरी आहेत. बघा इथे 10/11/2023 पासून ॲप्लिकेशन भरण्यास सुरुवात झालेली आहे. इथे फॉर्मची फी बघा फक्त 100 रुपये आहे. आणि तुमचं एज जर 15 पासून असेल तर तुम्ही 10वी पास असाल तर नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहेत. आणि इथे जे सिलेक्शन होणार आहे बिना परीक्षेचं होणार आहे, म्हणजे कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. अप्रेंटिस या पदासाठी सिलेक्शन होणार आहे. आपण सविस्तरपणे बघून घेऊयात. इथे PDF आहे बघा. इथे सांगितलेलं आहे 10/11/2023 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे. डेट अँड टाइम ऑफ क्लोजिंग सांगितलेलं आहे 9/12/2023, म्हणजे 9 डिसेंबर 2023 सांगितलेलं आहे. रेल्वे रिक्रुटमेंट आहे, ईस्ट सेंट्रल रेल्वे रिक्रुटमेंट सेल. आता इथे जे पद आहेत मोड ऑफ सिलेक्शन सांगितलेलं आहे. मेरिट लिस्टवर होणार आहे तुमचं सिलेक्शन. तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स 50% असेल तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर इथे कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ मॅट्रिक्युलेशन मार्क्स सांगितलेला आहे. त्यानंतर सेम मार्क्स असेल तर तुम्हाला विथ ओल्डर एज साईज शुड बी प्रेफर्ड म्हणून सांगितलेलं आहे. अप्रेंटिसशिप ट्रेनिंग दिलं जाणार आहे. सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे नोट दिलेले बघा, टू अवॉइड लास्ट मिनिट रश कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज इन देअर ओन इंटरेस्ट टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन. तुमचं इंटरेस्ट असेल, तुमचं जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल त्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर इथे RCC डज नॉट ॲक्सेप्ट एनी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द कॅन्डिडेट नॉट बिंग एबल टू सबमिट देअर, म्हणजे तुम्हाला दिलेल्या तारखेआधी जर फॉर्म भरता आला नाही तर कोणतीही RCC रिस्पॉन्सिबिलिटी घेतलं जाणार नाहीये. आता इथे जे डिव्हिजन दिलेले आहेत बघा, फिटर आहे, वेल्डर आहे, मेकॅनिक आहे, रेफ्रिजरेटर आणि AC मेकॅनिक आहे, असे खूप सारे पदं आहेत. त्यांच्यासाठी टोटल इथे 294, म्हणजे इथे 675 जागा आहेत. UR साठी 294 आहे, OBC साठी 178 आहे. त्यानंतर SC साठी 97 आहे, ST साठी 44 म्हणजे 44 आहे, EW साठी 62 आहे. इथे त्यानंतर हे पूर्णपणे डिव्हिजन दिलेलं आहे, तुम्ही बघायचं आहे तुमचे जे क्रायटेरिया कोणता असणार आहे, कोणत्या डिव्हिजनमध्ये बसत आहे, त्यानुसार तुम्ही इथे एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करायचं आहे. खूप मोठ्या जागा निघालेल्या आहेत बघा, 1832 जागा निघालेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, जे काही एज क्रायटेरिया असेल किंवा तुम्हाला कास्ट वाईज तुम्हाला जे काही दिलेलं आहे ते पण बघायचं आहे. एलिजिबिलिटी कंडिशन बघा, तुमचं एज किती दिलेलं आहे, कम्प्लिटेड 15 इयर्स ऑफ एज पाहिजे आहे. तुमचं कमीत कमी एज 15 कंप्लीट झालेलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 24 वर्ष पाहिजे आहे. आणि इथे सांगितलेलं आहे SC ST कम्युनिटीसाठी 5 वर्ष कॅन्डिडेट्स एक्स्ट्रा चालणार आहे, एक्सटेंड इंडिकेटेड बिलो. आणि 3 इयर्स फॉर कॅन्डिडेट बिलॉंग टू द OBC कम्युनिटी सांगितलेलं आहे. त्यानंतर PWBD असेल तर 10 वर्षाचा आहे आणि 13 वर्ष OBC, 15 वर्षे SC आणि ST कॅन्डिडेटसाठी आहे PWBD मध्ये. इथे रिझर्वेशनचं सगळं माहिती दिलेलं आहे. त्यानंतर रिझर्वेशन फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहे त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. ॲन्युअल इन्कम तुमचा 8 लाखापेक्षा कमी असेल तर काय तिथे फायदा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनसाठी आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, हे महत्त्वाचं आहे. तुमचं जर 10वी पास असाल
विथ अंडर 10+2 एक्झामिनेशन सिस्टम विथ मिनिमम 50% मार्क. तुमचा 50% कमीत कमी पाहिजे आहे आणि तुम्हाला ITI इन रिलेव्हंट ट्रेड दॅट इज नॅशनल ट्रेड सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. आता पेमेंट ऑफ फीज बघा, 100 रुपये तुम्हाला फीस भरावं लागणार आहे. पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस असणार आहे. त्यानंतर इथे स्टँडर्ड्स ऑफ फिटनेस फॉर द पर्सन विथ डिसेबिलिटीसुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर डिसेबिलिटीज कोणतं, ब्लाइंडनेस असेल, लो विजन असेल, हिअरिंग इम्पेअरमेंट असेल, हे पूर्ण तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन कसं करायचं मी जसं सांगितलं तुम्हाला, इथे ऑनलाईन ही लिंक असणार आहे, त्याच्यावरती ॲप्लिकेशन करायचं आहे. ऑनलाईन लिंक आहे, या लिंकवरून जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. खूप मोठी संधी आहे, तुम्ही संधी सोडू नका. तुम्हाला बिना परीक्षेचं सिलेक्शन करून तुम्हाला जॉब करायचा आहे, अप्रेंटिसशिपमध्ये घ्यायचं असेल तर नक्कीच ही संधी गमावू नका. त्यानंतर स्कॅन फोटोग्राफी, सॉफ्ट कॉपी ऑफ फोटोग्राफ कसं जोडायचं आहे हे सुद्धा माहिती इथे दिलेलं आहे. डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय लागणार आहे, SSC इक्वलंट मार्कशीट लागणार आहे, सर्टिफिकेट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ लागणार आहे. त्यानंतर कॉन्सोलिडेटेड मार्कशीट्स ऑफ द ITI सेमिस्टर लागणार आहे. NCVT म्हणजे नॅशनल ट्रेड सर्टिफाईड इश्यूज त्यांचं सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे जर कास्टमध्ये येत असेल, डिसेबिलिटी सर्टिफिकेट लागणार आहे आणि डिस्चार्ज सर्टिफिकेट और सर्विंग सर्टिफिकेट फॉर एक्स सर्व्हिसमॅन कोटा लागणार आहे. लास्ट डेट सांगितलेला आहे बघा, 9/12/2023 म्हणजे 9 डिसेंबर 2023 असणार आहे. ट्रेनिंग पिरियड अँड स्टायफन सांगितलेलं आहे बघा. ट्रेनिंग विल बी अरेंज इन अकॉर्डिंग्स विथ द स्टँडर्ड्स अँड सिलेबस प्रिस्क्राईब बाय द सेंट्रल अप्रेंटिसशिप काउन्सिल सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यानुसार तुम्हाला रेटसुद्धा दिली जाणार आहे. तुम्हाला ॲग्रीमेंट आहे, इथे ॲग्रीमेंट ऑफ ट्रेनिंग सांगितलेलं आहे. बिफोर कमेन्समेंट ऑफ द अप्रेंटिसशिप ट्रेनिंग डेझिग्नेटेड ट्रेड द सिलेक्टेड कॅन्डिडेट हॅज टू एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं आहे आणि ही कॉन्ट्रॅक्टची पूर्ण माहिती सांगितलेली आहे. इन केस द सिलेक्टेड कॅन्डिडेट इज मायनर, हिज गार्डियन हॅज टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट ऑफ अप्रेंटिसशिप विथ द एम्प्लॉयर सांगितलेलं आहे. मेडिकल फिटनेस चेक करून घ्यायचं आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, तुम्ही इथे नक्कीच हे बघून घ्यायचं आहे. खूप मोठी संधी आहे, बिलकुल गमावू नका. तुम्हाला इथे एक्झाम कोणतीही द्यायची नाही, डायरेक्ट सिलेक्शन आहे, मेरिट लिस्टवरती आहे. तुम्ही 10वी झाला असेल, ITI झाला असेल तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करायचं आहे. सो इथे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे, ज्यांचं फक्त 10वी शिक्षण आहे पण जॉबची गरज आहे, ते नक्कीच इथे अप्लाय करू शकता. फीज बघा फक्त 100 रुपये आहे आणि इथे ऑनलाईन प्रोसेस आहे. इथे मी लिंकसुद्धा देणार आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.